नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 22 फेब्रुवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे आणि तोच क्वेश्चन आपण दुसऱ्या दिवशी ॲज अ रिव्हिजन म्हणून घेतो. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. बघा, खालीपैकी कोणत्या देशाने फतेह या स्वदेशी पाणबुडीचे अनावरण केले? ओके, याच्यातूनच कळलेलं आहे एक म्हणजे की ती स्वदेशी आहे आणि तिचं नाव आहे फतेह पाणबुडी. ओके, संपूर्ण स्वदेशी अशी आहे आणि याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 इराण. इराणने या पाणबुडीचं जे आहे ते अनावरण केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? बंदर अब्बास येथे केलेलं आहे. ओके, सेमी हेवी श्रेणीतील ही पहिली इराणची पाणबुडी आहे, जिचं वजन सुमारे 600 टन आहे. क्रूज मिसाईल व्यतिरिक्त टॉर्पिडो आणि नौदल सुरंग याच्यावरती तैनात आहेत. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र सुद्धा याच्यावरती आहेत, ते डिप्लॉय केले गेलेले आहेत आणि ज्याचं की जी कपॅसिटी आहे ती 2000 किलोमीटर एवढ्यापर्यंत आहे आणि ही इराणची गेल्या 40 वर्षांमधली सर्वात महत्त्वपूर्ण अशी पाणबुडी आहे. एवढं आपण याच्याविषयी पाहिलेलं होतं. बघू आता आजच्या न्यूज. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी. तर बघा, या योजनेअंतर्गत मोदी सरकार जे आहे ते येत्या रविवारी 2000 रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं कितीचा हप्ता आहे? 2000 रुपयांचा आहे. ओके, गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात मोदींनी एका क्लिकने देशातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जवळपास 15,000 कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. ओके, आणि या योजनेवर 75,000 कोटी रुपये खर्च होणार आहे असल्याचा अंदाज आहे. ओके, तर यावर्षी जे अर्थसंकल्प होतं त्याच्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना घोषित केली गेलेली होती. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की या योजनेअंतर्गत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी आहे ती किती रुपयांसाठी आहे? तर ती आहे 6,000 रुपयांचा आहे आणि टोटल किती टप्प्यामध्ये दिली जाणार आहे? तर 3 हप्त्यांमध्ये ही दिली जाणार आहे. मल्टीलाईनर जर आलं तर तुम्हाला असे वाक्य येऊ शकतात की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी जी आहे त्याची जी वर्षाला शेतकऱ्यांना रक्कम आहे ती 6,000 रुपये आहे. दुसरं स्टेटमेंट असू शकतं की ती 3 हप्त्यांमध्ये आहे. ओके, तर हे जस्ट लक्षात ठेवा. याच्यासाठी इलिजिबिलिटी काय बघा, 5 एकराच्या आत जमीन असली पाहिजे. ओके, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यासाठी मग जे आहे ते तलाठी किंवा ग्रामसेवकाजवळ जे आहे ते नोंदणी जी करावी लागणार. मग ते व्हेरिफिकेशन करून मग त्यांना ते आहे ते हे दिलं जाणार आहे. बँकेचे अकाउंट सुद्धा असणार आहेत. ते कसे पाहिजे आहेत? IFSC कोड असणारे हवे आहेत. म्हणजे नॅशनलाइज बँकेमध्ये त्यांचं जे आहे ते अकाउंट असणं गरजेचं आहे. बघू पुढे. जस्ट वन लाईनरसाठी विचारलं जाऊ शकतं की विजया रहाटकर यांच्याविषयी. तर विजया रहाटकर आहेत, त्यांचं महाराष्ट्र सरकारने त्यांची जी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केलेली आहे. ओके, ही जी आहे महिला आयोग जे आहे ते स्टॅच्युटरी बॉडी आहे, त्याची जी आहे ते त्याच्यावरती त्यांच्या अध्यक्षपदी यांची पुनर्नियुक्ती केलेली आहे आणि ही जी असणार आहे ती पुढील 3 वर्षांसाठी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असणार आहेत. नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला, विजया रहाटकर. ओके, बघू पुढे. महात्मा गांधी स्कॉलरशिप. तुम्हाला विचारलं जाऊ शकते की महात्मा गांधी स्कॉलरशिप आहे ती कोणत्या देशातील विद्यार्थ्यांसाठी दिली जाते? ओके, तर ही जी आहे ती श्रीलंकेच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. बघा, यावेळी जे आहे ते 150 विद्यार्थ्यांना दिली गेलेली आहे. पूर्ण जे आहे ते 25 डिस्ट्रिक्ट जे आहेत त्याच्यातून दिली गेलेली आहे. ओके, जस्ट नोट करून ठेवा. श्रीलंकेन एज्युकेशन मिनिस्टर अकिला विराज करियावसम आणि इंडियन हाय कमिशनर तरनजीत सिंग संधू यांनी जे आहे ते एका कार्यक्रमामध्ये कोलंबोमध्ये याचं जे आहे ते वाटप केलेलं आहे. ओके, म्हणजे ते दिलं गेलेलं आहे आणि हे जे आहे ते 12th इयर आहे याचं, की जे महात्मा गांधी स्कॉलरशिप जी आहे ती श्रीलंकेच्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये स्टडी करण्यासाठी जे आहे ती दिलं जाते. ओके, महात्मा गांधी स्कॉलरशिप अवॉर्ड श्रीलंकेच्या यांना दिली जाते. यावेळी 150 विद्यार्थ्यांना दिली गेलेली आहे. बघू पुढे. सेऊल शांतता पुरस्कार. तर सेऊल शांतता पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले. हे आपण ज्या वेळेला डिक्लेअर झाला त्यावेळेला आपण हे पाहिलेलं होतं, बरोबर. तर बघा, दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ओके,
सोल पीस प्राइज कमिटीकडून हा दिला जातो. ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्याचं जे होतं ते डिक्लेरेशन झालेलं होतं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या साऊथ कोरियाचे जे होते ते दौऱ्यावर आहेत. मग तिथे त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तर 1,30,00,000 असं याचं स्वरूप आहे, त्यांना दिला गेलेला आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की पुरस्काराची जी रक्कम आहे ती नमामि गंगे योजनेला ते देणार आहेत. मग बघा, गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी, परत जे नोटाबंदीसाठी त्यांनी जे उचललेलं पाऊल, वैश्विक शांततेसाठी त्यांनी जे केलेलं कार्य, याच्यासाठी हा दिला गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय कार्यामध्ये सुधारणा घडवण्यात, जागतिक आर्थिक जे स्थिती आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यामध्ये आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, आर्थिक वृद्धीला प्रोत्साहन देणे, अशा वेगवेगळ्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार आहे तो दिला गेलेला आहे. ओके. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने, हे जस्ट ॲज अ पेपरमधलं वाक्य आहे तसंच घेतलेलं आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं तर महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी झाली आणि त्याच वर्षी हा पुरस्कार मिळाला, हे माझं भाग्य आहे. त्यामुळे हे वाक्य सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, बघू पुढे. आता इथं सेऊल शांती पुरस्कार होता, याची सुरुवात कधी झाली तर 1990 पासून झालेली आहे त्याची स्थापना, हे जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि सिओल जी आहे ती साऊथ कोरियाची राजधानी आहे. बघा, पाकिस्तानचे पाणी रोखणार. आता हा जो आहे तो इंडस वॉटर ट्रिटी, तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इंडस वॉटर ट्रिटी जो आहे ते योग्यरित्या करणं गरजेचं आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. तर बघा, जे मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा होता तो सुद्धा भारताने काढून घेतला आणि आता त्यांच्याकडून पाणीही जे पाठवलं जातं ते सुद्धा रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके. आणि मग ते जे मोस्ट फेवर्डचा नेशनचा दर्जा काढून घेतला, आपण त्याच्याविषयी डिटेल पाहिलेलंच होतं की मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला जातो तर मग तो परत इतर देशांसुद्धा सेमच जे असतं ते टरीफ लागू केलं जातं. मग त्यामुळे मोस्ट फेवर्ड नेशन ते काढून घेतलेलं आहे. तर त्यानंतर त्यांनी जे आयात शुल्क आहे पाकिस्तानवरती ते 200% लावलं गेलेलं आहे. आणि आता हे पाण्याच्या विषयी बोलायचं झालं तर सिंधू, चिनाब, झेलम या भारताकडून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळवण्याचा निर्णय भारताने घेतलेला आहे, अशी माहिती जी आहे ती नितीन गडकरी जलसंपदा मंत्री यांनी दिलेली आहे. आणि याच्यासाठी कसं वळवलं जाणार तर धरण बांधलं जाणार आहे त्या याच्यावरती आणि मग ते पाणी नदीकडे वळवलं जाणार आहे. ओके. आणि मग याच्यामुळे काय होणार तर यमुनेच्या पाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पण आता हे पाणी वळवण्यासाठी जे धरण बांधली जाणार आहे ती जवळपास 100 मीटर उंचीची बांधली जाणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे ते बांधण्यासाठी सुद्धा काही कालावधी लागेल. तर तज्ज्ञांच्या नुसार जवळपास त्याला 6 वर्षाचा कालावधी लागेल. म्हणजेच हे काय आता बोललं म्हणजे लगेच इम्प्लिमेंट होईल असं नाही आहे. ओके. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा कमीत कमी 6 वर्षाचा कालावधी लागेल असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि जो इंडस वॉटर ट्रिटी होता त्याच्यानुसार काय, रावी, बियास आणि सतलज हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे आहेत नदींची. तुम्हाला ॲज इट इज आता क्वेश्चन 1 लाईनर सरळ बनवू शकतो किंवा खालीपैकी कोणकोणत्या नद्याचा आहे त्याच्यावरती भारताचा पूर्ण हक्क आहे सिंधू वाटप करारानुसार असं विचारलं जाऊ शकतं. रावी, बियास, सतलज तुम्ही याला शॉर्ट फॉर्म सुद्धा करू शकता. एक जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला लगेच बाकीचं दुसरं जे आहेत की पाकिस्तानकडे जाणारा प्रवाह अनिर्बंध ठेवण्याच्या हे लक्षात राहू शकतं. तर बघा, या ज्या रावी, बियास, सतलज आहेत या तिन्ही नद्यांच्या पाण्यावरती भारताचा पूर्ण हक्क असणार आहे. ओके, सिंधू वाटप करारानुसार. आणि त्या बदल्यात सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचा पाकिस्तानकडे जाणारा प्रवाह अनिर्बंध ठेवण्याची अट आहे. ओके, हे जस्ट तुम्ही या नद्यांची नावं लक्षात ठेवा. आणि तुम्ही सिंधू वाटप कराराविषयी सुद्धा डिटेलमध्ये बघणं अपेक्षित आहे. तर सिंधू पाणी वाटप जो करार आहे तो 19 सप्टेंबर 1960 रोजी झालेला आहे. कोणाकोणामध्ये, पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे त्यावेळेचे अध्यक्ष अय्यूब खान यांच्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये जे मीडिएटर होतं, मध्यस्थी जे म्हणून केलेलं होतं, ब्रोकरेज काम केलं ते जागतिक बँकेने केलेलं होतं. आणि आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या नद्या समाविष्ट होत्या तर ह्या ज्या 6 आहेत त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या. मग त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर तुम्हाला त्याचं इयर वगैरे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर कोण होतं त्याच्यामध्ये मध्यस्थी आणि कोण त्यावेळीचे दोघं होते, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि अय्यूब खान, हे सुद्धा तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन आला तर हे वाक्य तिथे बघायला मिळू शकतात. बघू पुढे. क्वेश्चन ऑफ द डे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला किती रुपये दिले जाणार आहेत? इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल आणि इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही या लेक्चरला लाईक कराल. धन्यवाद.